चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन काही सेंटेन्स बघणार आहोत। इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये मीनिंग आणि हिंदीमध्ये मीनिंग। तर पहिला सेंटेन्स बघूया आपण। आय हॅव फिनिश माय होमवर्क। फिनिश म्हणजे पूर्ण करणे, ठीक आहे, संपवणे। मी माझं गृहपाठ पूर्ण केला आहे। हिंदीमध्ये मैंने अपना होमवर्क पूरा कर लिया है। पुढचा सेंटेन्स आहे डोंट फॉरगेट टू ब्रिंग युअर नोटबुक। ब्रिंग हा मुख्य क्रियापद या ठिकाणी आहे आणि ब्रिंग म्हणजे आणणे। मराठीमध्ये तुझी वही आणायला विसरू नकोस। हिंदीमध्ये अपनी नोटबुक लाना मत भूलना। बघा या ठिकाणी दोन क्रियापद आलेली आहेत, एक फॉरगेट आणि दुसरा आहे ब्रिंग। ब्रिंग म्हणजे आणणे आणि फॉरगेट म्हणजे विसरणे, तर हे लक्षात ठेवायचं आहे। तिसरा सेंटेन्स आहे द टीचर इज व्हेरी काइंड। शिक्षक खूप दयाळू आहेत। हिंदीमध्ये टीचर बहुत दयालू है। बघा मराठीमध्ये दयाळू आणि हिंदीमध्ये दयालू एवढाच फरक आहे। काइंड म्हणजे दयाळू आणि दयालू। चौथा सेंटेन्स आहे आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर। आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर। मला डॉक्टर व्हायचं आहे। हिंदीमध्ये मैं डॉक्टर बनना चाहता हूं। पाचवा सेंटेन्स आहे प्लीज रीड द चॅप्टर अलाउड। मराठीमध्ये कृपया धडा मोठ्याने वाचा। हिंदीमध्ये कृपया अध्याय जोर से पढ़ो। तर विद्यार्थी मित्रांनो, असे काही सेंटेन्स आपण दररोजच बघत असतो। तर आज आपला जो सेंटेन्स होता आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, मला डॉक्टर व्हायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय बनायचं आहे हे तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन सेंटेन्स परत घेऊन येऊया। तोपर्यंत अभ्यास करत राहा।